नमस्कार मंडळी, नोकराना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या मार्फत 12वीमध्ये CETचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बीचा या ठिकाणी निकाल जाहीर करण्यात आला आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा निकाल कसा पाहायचा या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापूर्वी मी आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक दाबा. मित्र आपण हा सगळा सुरू करू. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी CETची ऑफिशियल वेबसाईट cetcl.mahacet.org ह्या वेबसाईटवर तुम्ही निकाल पाहू शकतात. मित्रांनो, निकाल दोन पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा या ठिकाणी डाउनलोड स्कोर कार्ड याद्वारे सुद्धा पाहू शकतात. यामध्ये डाउनलोड स्कोर कार्डची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड कोणतं CET कार्ड डाउनलोड करायचं आहे, त्यामध्ये PCB PCM कुठला ग्रुप आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. यामध्ये जो विद्यार्थी आहेत तो PCBचा आहे, त्या ठिकाणी मी सिलेक्ट केला आहे. यामध्ये ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. त्याचबरोबर जी बर्थ डेट आहे विद्यार्थ्याची ती बर्थ डेट या ठिकाणी खरी टाकायची. त्याचबरोबर या ठिकाणी कॅप्चासुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे आणि डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड या ठिकाणी प्रिंट अवेलेबल झालेली दिसू शकते. या ठिकाणी ओके, तर मी अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही CETचं स्कोर कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकता. तर ही तुम्ही मित्रांनो पहिली प्रोसेस. तर दुसरी प्रोसेस यामध्ये मित्रांनो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर नसलं या ठिकाणी तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो मेल ID दिलता रजिस्ट्रेशनवरती त्यावेळेस तो मेल ID या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पासवर्ड जो होता तो पासवर्ड टाकून या ठिकाणी लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी सहज स्कोर कार्ड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा ग्रुप कोणता आहे, PCB PCM जो ग्रुप आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. यामध्ये मित्रांनो तुमचा जो ग्रुप आहे तो सिलेक्ट करायचा आहे. ग्रुप सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचं डाउनलोड या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचं CETचं स्कोर कार्ड डाउनलोड होणार आहे. ओके, तर ही तुम्ही जाऊन CETचा निकाल कसा डाउनलोड करायचा ही प्रोसेस. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.